नमस्कार. इतिहासाच्या पानांमध्ये ना एक खूप मोठा संघर्ष लपलेला आहे. आणि हा संघर्ष फक्त तलवारींचा नाहीये. हा आहे दोन विचारांचा, दोन मार्गांचा. चला तर मग आज याच सनातन संघर्षाची गोष्ट उलगडून पाहूया. कधी विचार केलाय की कदाचित इतिहासात फक्त आणि फक्त दोनच प्रकारच्या मंडळ्या असतील तर? म्हणजे बघा, हजारो गट, पंथ हे सगळं विसरून फक्त दोनच गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया. एकीकडे आहे चांगलं आणि दुसरीकडे वाईट. बघूया तरी यातून काय समोर येतंय. तर आपल्या या गोष्टी दोन मुख्य पात्र आहेत. एकीकडे आहे वधू मंडळी, ही देवाच्या मार्गावर चालणारी, अगदी पवित्रतेचं प्रतीक. आणि तिच्या अगदी विरुद्ध दुसरीकडे आहे जारिणी मंडळी. ही सैतानाच्या प्रभावाखाली आहे, भ्रष्टाचाराचं प्रतीक. आणि यांच्यातलाच हा संघर्ष आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हो, हा काही आजचा संघर्ष नाहीये. याची मुळं इतिहासात खूप खूप खोलवर आहेत, अगदी सुरुवातीपासून. बायबलमधल्या कथांमध्ये हाच पॅटर्न आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतो. चला बघूया काही उदाहरणं. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे दोन भाऊ, हॅबल आणि काईन. हॅबल देवाला अगदी श्रद्धेनं आपल्याकडचं सर्वोत्तम देतो. पण काईन तो स्वतःच्या अहंकारापोटी काहीतरी अर्पण करतो. आणि इथेच, अगदी इथेच आपल्याला त्या दोन मार्गांमधला फरक दिसायला लागतो. एक आहे श्रद्धेचा, तर दुसरा स्वार्थाचा. हीच गोष्ट पुढे नोहाच्या काळातही दिसते. एका बाजूला आहे नोहा, जो देवाच्या आज्ञेनुसार सगळ्या मानवजातीला वाचवण्यासाठी एक प्रचंड मोठा तारू बांधतो. आणि दुसऱ्या बाजूला निम्रोद, जो देवाशी स्पर्धा करायला जातो, आकाशाला भिडणारा टॉवर बांधतो. बघा, पुन्हा तेच, एकीकडे समर्पण आणि दुसरीकडे अहंकार. आणि हा संघर्ष फक्त लोकांपुरता नाहीये, तो राष्ट्रांमध्येही पसरतो. इस्रायल लोक देवाला आपला राजा मानतात, त्याच्याशी केलेला करार पाळतात. तर दुसरीकडे बॅबिलॉनचं साम्राज्य, ते मूर्तींच्या मागे लागतं आणि सैतानाचा गुलाम बनतं. पुन्हा तोच फरक, एकीकडे देवाशी निष्ठा, तर दुसरीकडे भ्रष्ट गोष्टींची गुलामगिरी. आता आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत, जी या चांगल्या आणि वाईटाच्या संघर्षाचं सार अगदी एका क्षणात आपल्या समोर मांडेल. ही गोष्ट आहे राजा शल्मोनाची आणि त्याच्या एका अद्भुत न्यायाची. जरा विचार करा, राजाचा दरबार भरलाय आणि तिथे दोन बायका उभ्या आहेत. दोघींच्या मध्ये एक लहान बाळ आहे आणि दोघीही म्हणतायत, हे बाळ माझं आहे. एक म्हणते, माझा मुलगा जिवंत आहे, तुझा मेलाय. दुसरी म्हणते, नाही, तुझा मेलाय, माझा जिवंत आहे. आता राजा खरा न्याय कसा करणार? सगळ्या दरबारात एकदम शांतता पसरते. आणि त्याच क्षणी राजा एक अशी आज्ञा देतो की सगळेच चक्रावून जातात. तो म्हणतो, माझ्यासाठी एक तलवार आणा. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की या लहान बाळाच्या भांडणात तलवारीचं काय काम? आणि त्याच क्षणी सगळं चित्र स्पष्ट होतं. जी खरी आई असते ती कळवळते. ती म्हणते, प्रभू कृपा करा, त्याला मारू नका, जिवंत बाळ तिलाच द्या. पण दुसरी बाई, तिच्या मनात फक्त मत्सर आहे. ती म्हणते, तो माझाही नको आणि तुझाही नको, त्याचे दोन तुकडे करा. बघा, एकीकडे आहे जीवन देणारं प्रेम आणि दुसरीकडे सगळं नष्ट करणारा मत्सर. तर या दोन बायका म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्याच दोन मंडळ्या आहेत ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय. जेव्हा सत्याची तलवार म्हणजे देवाचं वचन समोर येतं, तेव्हा खरी मंडळी कोण आणि खोटी कोण हे लगेच कळतं. एकाला जीव वाचवायचा असतो, तर दुसऱ्याला फक्त नाश करायचा असतो. ठीक आहे, तर आता या दोन्ही मंडळांची काही ओळख, काही वैशिष्ट्ये पाहूया. बायबलमध्ये याबद्दल काय सांगितले ते बघू. या दोन्ही मार्गांना ना अनेक नावं दिली आहेत. जी वधू मंडळी आहे तिला चांगलं बी म्हटलंय, शहाण्या कुमारिका किंवा सुपीक जमीन म्हटलंय, म्हणजे जिथे जीवन आहे. आणि दुसरीकडे जी जारिणी मंडळी आहे तिला निंदण किंवा तण, मूर्ख कुमारिका म्हटलंय, काटेरी जमीन म्हटलंय, म्हणजे जिथे फक्त नाश आहे. पण तुम्हाला वाटत असेल की ही तर झाली इतिहासातली गोष्ट. आजचं काय? तर गंमत म्हणजे हा संघर्ष तेव्हाही होता आणि तो आजही सुरू आहे. आपल्या डोळ्यांसमोर आजही आपण बघतो, मंडळ्या विभागलेल्या आहेत. समाजात आपल्याला हे दोन्ही मार्ग अगदी स्पष्ट दिसतात. एका बाजूला प्रेम आणि सेवाभाव दिसतो, तर दुसऱ्या बाजूला स्वार्थ आणि द्वेष. हा संघर्ष संपलेला नाही, तो आजही जिवंत आहे. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, या सततच्या विभाजनात जिथे दोन मार्ग आपल्यासमोर आहेत, तिथे जीवनाचा मार्ग नेमका कोणता आणि आपण कोणता मार्ग निवडणार आहोत?
हा प्रश्न फक्त ऐकून सोडून देण्यासारखा नाहीये. हा आपल्या प्रत्येकाच्या निवडीचा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा.